एखादा आरोपी ज्या वेळेला न्यायालयीन कोठडीमध्ये असतो आणि त्याने जर इच्छा व्यक्त केली की मला निवडणूक लढवायची, तर संविधानातील कलम 19(1)(अ) व रिप्रेझेंटेशन ॲक्ट 1951च्या तरतुदीनुसार संबंधित न्यायालय निवडणुकीचा अर्ज भरण्याची परमिशन देऊ शकते. आज पुण्यात जो काही प्रकार घडला, पुण्याचे माजी नगरसेवक बंडू आंदेकर यांनी देखील न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांचा अर्जही मंजूर केला होता आणि अर्ज मंजूर केला म्हणून आंदेकरांना आज निवडणूक कार्यालयामध्ये अर्ज भरण्यासाठी पोलीस घेऊन आले. त्यावेळेला बंडू आंदेकरांनी काहीतरी घोषणा दिल्या, असं काहीतरी निदर्शनास आलं. आता यामध्ये जर न्यायालयाच्या कंडिशनचा भंग झाला असेल तर संबंधित न्यायालयाचे सरकारी वकील हे संबंधित आरोपी किंवा बंडू आंदेकर यांच्यावर ब्रीच ऑफ कंडिशन केला किंवा कंडिशन पाळल्या नाहीत म्हणून त्यांनी न्यायालयाचा अवमान केला, या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी असा अर्ज संबंधित सरकारी वकील आणि तपासी अंमलदार करू शकतात. न्यायालयाला जर असं वाटलं तर बंडू आंदेकरांना कारणे दाखवा नोटीस देऊन तुम्ही असा प्रकार का केला याबाबत खुलासा मागू शकतं. त्यावेळेला ज्या वेळेला त्यांना अर्ज भरायला लिहिलं त्यावेळेला पोलीस बंदोबस्ताला कोण होते आणि ज्या वेळेला त्यांनी घोषणा दिल्या त्यावेळेला संबंधित पोलिसांनी त्यांना रोखण्याचा अडवण्याचा काही प्रयत्न केला का याची देखील तपासणी न्यायालय करू शकतं. मुळात बंडू आंदेकरांवर मोक्कासारखा गंभीर स्वरूपाचा कायदा लावलाय. मूळ मोक्का कायद्याचा उद्देश आहे की समाजाला अशा काही प्रवृत्तींपासून भयमुक्त राहिलं पाहिजे, भीतीमुक्त व्हायला पाहिजे आणि म्हणून मोक्का कायदा लावला जातो. म्हणजे मोक्का कायद्याला कुठेतरी हरताळ फासला असा त्याचा अर्थ होतो आणि अशा प्रकारच्या घडल्यानंतर समाजामधील सामान्य लोकांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया असेल, कायद्याविषयी विनाकारण संभ्रम निर्माण होतो आणि म्हणून अशा प्रकारच्या केसेसमध्ये न्यायालय काहीतरी कारवाई करतील असे वकील म्हणून आमचा अनुभव सांगतो.